एलबीटीला राज्यभरातले व्यापारी विरोध करतात। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सगळीकडे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला। त्याचबरोबर आपल्या भूमिकेला व्यापक राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी विविध पक्षांच्या प्रमुखांना भेटून त्यांची ताकद आपल्या पाठीशी उभी करण्याचा प्रयत्न चालवला। राजकीय पक्षही जनतेच्या हितासाठी आपण एलबीटीच्या विरोधात आहोत असं सांगतात। तुम्ही समिती नेमा, त्या समितीमधनं सगळ्यांना नीटनेटका जो काही मार्ग मान्य होईल तो तुम्ही जरूर अवलंबवा। पण तोपर्यंत मला असं वाटतं एलबीटीचा आग्रह न धरता ऑक्ट्राय जो आहे तो तसाच्या तसा चालू त्यांनी ठेवावा। लोकांना जो त्रास होतोय तो पहिल्यांदा तुम्ही बंद करा, कारण ह्याच्यात लोकांचा काहीच संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये। ज्या दुकानं ज्यावेळेला उघडी असतात त्यावेळेला लोकांना जे काही जनतेला हवं असतं ते जाऊन ते घेत असतात, पण ते तुमचं आणि सरकारचं भांडण याच्यामध्ये लोकांना का त्रास होतोय? पण खरी गोम वेगळीच आहे। एलबीटीला विरोध करणारे पक्ष हे मोठ्या महापालिकेतले सत्ताधारी आहेत। एलबीटीमुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक यासारख्या मोठ्या महापालिकांचं उत्पन्न घटेल अशी भीती त्या महापालिकांमधल्या सत्ताधाऱ्यांना वाटते। म्हणून काही पक्ष उघड विरोध करतायत, तर काहींनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल शंका व्यक्त केली आहे। पण हे सगळं करत असताना यात्रा होणार नाही किंवा अधिकाराचा गैरवापर करून छळवळ होणार नाही याची काळजी एकंदर निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये घेतली गेली पाहिजे। महसूल घटल्यामुळे जनतेसाठीची विकास कामं रखडतील म्हणून हा विरोध आहे, की महसूल घटल्यामुळे प्रकल्पांची संख्या कमी होईल आणि त्यातनं मिळणारी टक्केवारी कमी होईल म्हणून हा विरोध आहे, असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाला आहे। एलबीटीची वसुली दर महिन्याला महापालिकेमार्फत होणार आहे, त्यामुळे दररोज महापालिकेच्या जकात नाक्यांवर होणारी वसुली थांबेल आणि त्यामुळे या नाक्यांवर होणारी करोडोंची जकात चोरीही थांबेल। 2 नंबरचे धंदे बंद होतील, म्हणून एलबीटीला विरोध होतोय असा संशय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। पण एलबीटीच्या या राजकारणात मुख्यमंत्री एकाकी पडत चाललेत असं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई।